नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। काल बजेट झालं। बजेटमधल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या हळूहळू बाहेर पडतील, कारण त्याला अगदी व्यवस्थित अभ्यासच करावा लागतो। छोटी छोटी जी कलमं त्याच्यात घातलेली असतात ती लक्षात येत नाही। आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची 2,975 कोटीची विक्री, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 1,419 रुपयाची खरेदी। क्रूडचा भाव आज कमी होतोय, तो आपल्या मार्केटच्या दृष्टीने चांगला आहे। 81.22 एवढं क्रूड झालंय। 104.47 डॉलर इंडेक्स आहे, तर बॉन्ड यील्ड 4.25 एवढं आहे। SRFचा रिझल्ट लागला। SRFचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं। SRFने 3 रुपये 60 पैसे एवढा डिव्हिडंड दिला। HULचं 2,538 कोटी एवढं प्रॉफिट झालं। ते पूर्वीचं प्रॉफिट होतं 2,472, त्यामुळे पूर्वीच्या प्रॉफिटपेक्षा वाढलं। रेव्हेन्यू 15,339 तोही वाढून आला आणि मार्जिन 23.5% तेही वाढलं। व्हॉल्यूम ग्रोथ 4%, पण HULच्या बाबतीत ब्युटी वेलनेस सेगमेंटची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी। हॉर्लिक्स, बूस्ट ह्यांची विक्री कमजोर। पर्सनल केअर रेव्हेन्यू कमी, पण प्रीमियम पोर्टफोलिओचा वाटा हा 300 बेस पॉईंटचा आहे। टाटा कन्झ्युमर राईट्स देणार आहे। हा राईट्स इश्यू 3,000 कोटींचा आहे। 818 रुपये राईट्सची किंमत आहे, म्हणजे 35% डिस्काउंट देणार आहे राईट्ससाठी। 26 शेअरला एक राईट मिळेल। 27 जुलै रेकॉर्ड डेट आहे। 5 ऑगस्टपासून 19 ऑगस्टपर्यंत हा राईट्स इश्यू सुरू राहील। या राईट्स इश्यूचे फॉर्म भरावे लागतात आणि राईट्स इश्यूसाठी पैसे पाठवावे लागतात। तुमच्याजवळ जेवढे शेअर असतील त्या प्रमाणात तुम्हाला राईट्स मिळतील। ICICI Pruचं व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस 472 कोटी। व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस मार्जिन 24%। गेल्या वेळेला 30% होतं, त्यामुळे हे कमी झालंय। आणि ॲन्युअल प्रीमियम इक्विव्हॅलंट 34.4%, 1,963 कोटी। निफ्टी बँकेची आज वीकली एक्सपायरी आहे। अल्फाबेटचे रिझल्ट चांगले लागले, त्यांना यूट्यूबचं प्रॉफिट चांगलं झालं, पण टेस्लाचा रिझल्ट चांगला आला नाही। टेस्लाचं मार्जिन कमी झालं, त्यामुळे टेस्लाचा शेअर पडला। इजिप्त आणि कतार यांच्यामध्ये बातचीत सुरू आहे, त्यामुळे क्रूडचा भाव कमी झाला। सॅनस्टार हा IPO 82.99
एवढ्या वेळेला भरलाय. बजाज फायनान्सचा प्रॉफिट 3,912 आणि आधी 3,437 YOY लेवलवर आहे. हा नेट इंटरेस्ट इन्कम 8,365 तेही वाढलंय. आणि NPA मात्र अगदी स्लाइटली 0.37 ते 0.38 एवढे झाले. म्हणजे याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं आहे रिझल्ट चांगला आलाय. काही लोक म्हणतात की NPA किंचित वाढले. आता कोणत्या बाजूने मार्केट निकष देत आहे ते पाहायचं. वेदांता 26 जुलैला डिव्हिडंडवर बैठक घेणार आहे. थायरोकेअरचा फायदा वाढलाय, उत्पन्नही वाढलंय, मार्जिनही वाढलंय. थायरोकेअरचा रिझल्ट चांगला आलाय. टॉरेंट फार्माचाही रिझल्ट चांगला आलाय. 457 कोटी प्रॉफिट झालाय. 2,859 कोटी रेव्हेन्यू आहे आणि मार्जिन 31.6. तिन्ही गोष्टी वाढल्या. शॅफलर SCHAFFLER शॅफलरचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलंय. मार्जिन किंचितसं कमी झालंय. युनायटेड स्पिरिटचं प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू वाढलंय, मार्जिन किंचित कमी झालंय. व्हॉल्यूम मात्र चांगले आहेत. डॉक्टर रेड्डीज 27 जुलैला स्प्लिटवर बैठक घेणार आहेत. ICI सिक्युरिटीज ICICI त्यांचा 95% एवढा प्रॉफिट वाढला आहे. कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील ते जास्त करून आज बजेटचा कल ज्याप्रमाणे होता त्याप्रमाणे दिले आहेत. मी 10 आणि 11 ऑगस्टला कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. तेजीत कुठले शेअर राहतील तर वेदांता डिव्हिडंडसाठी बैठक घेणार आहे. वेदांताचा परिणाम हिंदुस्तान झिंकवरही होतो म्हणून हिंदुस्तान झिंक. फेडरल बँक आज रिझल्ट आहे. युनायटेड स्पिरिट, VST, ITC या सगळ्या तंबाखूच्या संबंधातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर काल टॅक्स लावलेला नाही म्हणून त्या दोन्हीवर विचार करा. आणि VSTची बोनससाठी बैठकसुद्धा आहे. डॉक्टर रेड्डीज 27 तारखेला स्प्लिटवर बैठक आहे. पराग डेअरी रिझल्ट चांगला आहे. सोना BLW, DCM श्रीराम, टिटागढ़ वॅगन, अमर राजा बॅटरी, एक्साइड. काल 27 मिनरल्सची ड्युटी कमी केली आहे. त्याचा बॅटरीवाल्या कंपन्यांना फायदा होईल. थायरोकेअरचा रिझल्ट चांगला आहे. JTLनी QIP इश्यू केला होता. त्यांच्यामध्ये चांगल्या लोकांनी पैसे गुंतवले आहेत.
बायजेल प्रोजेक्ट, NIIT रोजगारासाठी संधी उपलब्ध व्हाव्यात, कौशल्य वाढावं म्हणून बजेटमध्ये तरतूद आहे. NTPC, भेल, सेनको आणि टायटन यांना सोन्यामुळे फायदा मिळेल. तेजस, जे मोबाईलचे पार्ट्स आहेत त्या सगळ्यावरची कस्टम ड्युटी वाढवली आहे, त्यामुळे भारतीय कंपन्यांना फायदा होईल. बजाज फायनान्स, आता रिस्कवाल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा लॉंग टर्म जे कॅल्क्युलेशन होत होतं तो लॉंग टर्म 3 वर्षाचा धरत होते. आता रेट्ससाठी लॉंग टर्म 1 वर्षाचा पिरियड धरला जाईल. त्यामुळे ब्रुकफिल्ड, एम्बसी, माइंडस्पेस आणि नेक्सस या 4ही कंपन्यांना फायदा होईल. मंदीत मात्र डिक्सन मंदीत राहू शकतो. बजाज फायनान्सचं वॉच करा काय होत आहे, कारण काही लोक म्हणत आहेत बजाज फायनान्स मंदीत जाईल, पण 70% लोकांचं असं म्हणणं आहे की रिझल्ट चांगला आहे. तर काय होत आहे हे बघून बजाज फायनान्समध्ये एंट्री घ्या, नाहीतर सेटल होईपर्यंत जाऊ द्या. आज काय राहत आहे मार्केट आपल्याला बघावं लागेल. पाहूया काय काय मार्केट करता येते. नमस्ते.